नमस्कार मित्रांनो, सेंट्रल बँक किंवा अदर कुठल्याही बँकेमध्ये एक विमा असतो आणि त्याचा अमाउंट पण खूप कमी असतं, म्हणजे 20 रुपीज ओनली. तर हा नक्की कुठला विमा आहे आणि यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे कशा पद्धतीने केलं जातं त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना म्हणजेच PMSBY या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँकेने 21/4/2015 रोजी UISC युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडसह MOU अंमलात आणला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2015-16 मध्ये PMSBY ची घोषणा करण्यात आली, ज्या अंतर्गत 2 लाख रुपये अपघाती मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास द्यावे. आंशिक अपंगत्वाच्या बाबतीत कव्हरेज 1 लाख रुपयापर्यंत असेल. वयोमर्यादा 18 ते 70 वर्ष इतका आहे. प्रीमियम म्हणजेच वर्षाला आपल्या अकाउंटमधून 20 रुपये हे ऑटोमॅटिक डेबिट होतात. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इनसाठी मित्रांनो आपल्याकडे BC पॉईंट असणे आवश्यक आहे. इथे आपल्याला जनसुरक्षा यावरती क्लिक करून इथे PMSBY, देन इथे आपल्याला त्या कस्टमरचा आधार नंबर, ज्याचा आपल्याला विमा काढायचा त्या कस्टमरचा इथे आधार नंबर टाकून इथे व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करा. व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मंत्रामध्ये एक लाईट लागेल. त्यानंतर त्यांचं थंब ठेवा. इथे मी लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे. इथे व्हेरीफाय अँड ॲग्री केल्यानंतर इथे बघा आपण पाहू शकतो की कॅप्चा कोड हा सक्सेसफुल होत आहे. हे सक्सेस झाल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय सक्सेसफुली असं पॉपअप दिसेल. मित्रांनो, त्यानंतर आपण इथे खाली पाहू शकतो त्या व्यक्तीचा CIF नंबर, अकाउंट नंबर, त्या व्यक्तीचं नाव हे ऑटोमॅटिक इथं फिल झाले दिसेल. त्यानंतर खाली एक ऑप्शन आपल्याला विचारेल डिसेबिलिटी स्टेटस, येस नो. अपंग असेल तर येस करा, नाही तर नो करा. इथे सिम्पली इथे काही न करता व्हॅलिडिटी ऑप्शनवरती क्लिक करा. इथं असा सक्सेसफुली असा पॉपअप दिसेल आपल्याला. त्यानंतर एकदम लास्ट म्हणजेच नॉमिनी डिटेल्समध्ये इथे टिक करा, म्हणजे खालील ॲड्रेस हा सेम येऊन जाईल आणि त्या व्यक्तीच्या नॉमिनी म्हणजेच जो वारसदार असेल त्याचं नाव टाका. तर इथे मी त्या व्यक्तीच्या नाव टाकणार आहे. देन इथे त्यांचं रिलेशन म्हणजे नवरा आहे, वाईफ आहे, सन आहे, जे काय, आणि त्यांची डेट ऑफ बर्थ म्हणजेच नॉमिनीची डेट ऑफ बर्थ इथे टाईप करायची आपल्याला. तर इथे सिलेक्ट करून घ्या. इथे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर इथे आपल्याला बाकी काहीही न करता इथे काही नाही टाकायचं, डायरेक्ट सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सक्सेसफुली PMSBY म्हणून एक दिसेल. हे बघा इथे आपण वर पाहू शकतो PMSBY सक्सेसफुल. देन खाली आपल्यासाठी एक PDF जनरेट होईल. ही PDF सेव्ह करून ठेवा आणि त्या कस्टमरला देऊन टाका. म्हणजेच आणि ही PDF सेव्ह करून ठेवा.